श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. दिवसभर एकाच ठिकाणी बसल्याने पाठीवर परिणाम होतो. भिजवलेले शेंगदाणे गुळाबरोबर खाल्ल्याने पाठीच्या या समस्येपासून आराम मिळतो. लोह, मॅग्नीज, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम आणि सिलेनियमयुक्त भिजवलेले शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि ॲसिडिटी कमी होते. टिप नंबर 2. सातूचा वापर सौंदर्यासाठी अगदी वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. सातूचे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून फेस पॅक बनवा. हे सौंदर्यासाठी एक प्रकारचे वरदानच आहे. टिप नंबर 3. भिजवलेल्या शेंगदाण्याची ओली साल रक्तप्रवाह सुधारते आणि हृदयाचे रक्षण करते, ज्यामुळे दीर्घकाळ हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्याचबरोबर शेंगदाणे चयापचय वाढवतात आणि शरीराचे तापमान वाढवतात, जे रक्तप्रवाहासाठी अत्यंत फायदेशीर आहे. टिप नंबर 4. पाण्याचे सेवन. सुंदर त्वचेसाठी नियमितपणे जास्तीत जास्त पाणी प्यायलेच पाहिजे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते व त्वचा निस्तेज होत नाही. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. टिप नंबर 5. चेहरा कच्च्या दुधाने साफ करा. रात्री चेहरा कच्च्या दुधाने मसाज करून चेहरा स्वच्छ करा. यामुळे दिवसभराचे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ साफ होते व चेहरा सुंदर व चमकदार होतो. टिप नंबर 6. केळाच्या सालीच्या पांढऱ्या भागावर 2 ते 3 मिनिटे दात हळुवारपणे घासा व नंतर नेहमीप्रमाणेच ब्रश करा. असे नियमित काही दिवस केल्याने तुमचे दात मोत्यासारखे दिसू किंवा चमकू लागतात. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 7. या महिला लवकरच म्हाताऱ्या दिसू लागतात किंवा लवकरच म्हाताऱ्या होतात, तर याची काय कारणे आहेत ती खालीलप्रमाणे. टिप नंबर 1. ज्या महिला पुरेसं पाणी पित नाहीत त्या महिला लवकरच म्हाताऱ्या होतात. टिप नंबर 2. त्या महिला ज्या सतत महिला रागात असतात त्या. टिप नंबर 3. ज्या महिला कधीही व्यायाम करत नाहीत त्या लवकरच म्हाताऱ्या दिसू लागतात. टिप नंबर 4. ज्या कमी आणि उशिरा झोपतात त्या महिला. टिप नंबर 5. ज्या जंक फूडवर अवलंबून असतात त्या महिला लवकरच म्हाताऱ्या दिसू लागतात. टिप नंबर 8. ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या ठिकाणी खाज येत असेल तर त्या ठिकाणी खोबरेल तेल लावा. यामुळे लगेच फरक पडेल. टिप नंबर 9. पंख्याच्या सततच्या वापरामुळे उन्हाळ्यात सुद्धा शरीरामध्ये वात वाढतो. अशा वेळी हळद, मेथी, ओवा याची पावडर करून त्याचे सेवन केल्यास वातामध्ये आराम मिळतो. तर शरीरात गरमी वाढत असेल तर कोरफडीचा रस त्यामध्ये मिसळा. टिप नंबर 10. कपाटातील ठेवणीच्या साड्या किंवा कपड्यांचा कुबट वास येऊ नये म्हणून कपाटात जुन्या परफ्यूमची बॉटल ठेवावी. यामुळे कपड्यांना छान वास येईल. टिप नंबर 11. छोट्या मोठ्या दुखण्याकडे देखील महिलांनी कधीच दुर्लक्ष करू नये, कारण काही वेळा छोटे दुखणे मोठ्या आजाराचे रूप घेते. म्हणून नेहमी स्वतःच्या दुखण्यावर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावे. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 12. कच्च्या कांद्यामध्ये ऑर्गनोसल्फर नावाचे कंपाऊंड्स असते, जे पोट आणि पोटाच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. ऑर्गनोसल्फर कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखू शकतात. टिप नंबर 13. शेकडो रोगापासून दूर राहण्यासाठी फक्त सकाळी कोमट पाण्यासोबत 1 चमचा मेथी पावडर घ्यावी. टिप नंबर 14. रिकाम्या पोटी चहाचे देखील सेवन करू नये. यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होते आणि
भविष्यात डायबिटीजचा देखील धोका वाढू शकतो. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 15. रोज आंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला मालिश करावी. यामुळे थकवा, आळस दूर होतो आणि फ्रेश ताजेतवाने वाटते. टीप नंबर 16. सोफा बेडवरील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स वापरू शकता. सॉक्स पाण्यात थोडा वेळ भिजवून हलका पिळून घ्यावा. नंतर हातात घालून बेडवर सोफ्यावर फिरवावा. धूळ यामुळे काही मिनिटातच साफ होईल. टीप नंबर 17. जवसामध्ये मॅनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते कमरेभोवती जमा होणारी चरबी कमी करतात. सोबतच कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा नियंत्रणामध्ये राहते. जवसात भरपूर प्रमाणात फायबर असते. ते पचन प्रणालीसाठी गरजेचे असते. याचा वापर सलाडमध्ये करता येतो. टीप नंबर 18. घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यावरती मीठ आणि हळद टाका. यामुळे मुंग्या ताबडतोब नष्ट होतात. कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 19. झुरळाला सुगंधी साबण चालत नाही. तुम्हाला ज्या क्षणी झुरळ दिसेल त्यावर साबणाचा स्प्रे लगेच मारा. झुरळ काही क्षणातच मरेल. साबणामध्ये अल्कधर्म असल्याने झुरळ अजिबात जिवंत राहत नाहीत. झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय करताना हा सोपा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 20. शेंगदाण्यामध्ये फेनोलिक ॲसिड आणि त्याच्या सालीमध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी संयुगे असतात. ज्यामुळे संधिवात आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 21. शेंगदाणे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करतात. एकंदरीतच शेंगदाणे हे एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. टीप नंबर 22. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचनक्रियेत मदत करते. टीप नंबर 23. भिजवलेल्या शेंगदाण्याची ओली साल रक्तप्रवाह सुधारते आणि हृदयाचे रक्षण करते. ज्यामुळे दीर्घकाळ हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्याचबरोबर शेंगदाणे चयापचय वाढवतात आणि शरीराचे तापमान वाढवतात, जे रक्तप्रवाहासाठी फायदेशीर आहे.